पार्थ पवार निर्दोष आहे, त्याने घोटाळा केलाच नाही. ऐका मित्रांनो, पोलिसांचा नवा पराक्रम. मित्रांनो, तुम्हाला माहित आहेच पार्थ पवार यांनी कशा प्रकारे पुण्यातील तब्बल 2000 कोटींची जमीन हडपण्याचा प्रयत्न केला होता आणि ज्या किमतीमध्ये जमीन खरेदी केली त्याची स्टॅम्प ड्युटी सुद्धा आपल्या भावानं दिली नाही. आणि मग हा सगळा भ्रष्टाचार बाहेर आला आणि देशभरातून टीका झाली. मग सरकारने सुद्धा पावले उचलली आणि योग्य ती कारवाई करण्यास सुरुवात केली. यामध्ये त्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केले आणि ज्यांनी हा व्यवहार केला होता त्यांच्यावर केस दाखल केली. पण विषय असा आहे मित्रांनो की पार्थ पवार यांचे नाव त्या केसमध्ये नाही. पार्थ पवार यांच्या भागीदारांचे नाव केसमध्ये आहे. आता त्या भागीदारांची 1% सुद्धा भागीदारी कंपनीत नाही, तरीही त्यांच्यावर कारवाई केली, मात्र पार्थवर नाही. आता मित्रांनो, या पार्थ पवारांच्या नावावर तब्बल 99% शेअर्स आहेत. म्हणजेच एकूण सगळी कंपनी याच्या नावावर आहे. पार्थच्या अकाउंटमधून सगळे पैसे जात आणि याच्याच घरात सगळे पैसे येतात. पण